पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजीक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प शिवनगरी। शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी 1 गुंठ्यापासूनचे प्लॉट। यामध्ये अंतर्गत 30 फुटी रस्ते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय, स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन, संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड, चिल्ड्रन पार्क, ओपन स्पेस, वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम, तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे। तर मग सर्व सोयींनी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा। साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर। मोबाईल नंबर 7218 743131 7218 171221। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे। त्यांनी आपल्या हजारो समर्थकांसह बुधवारी 27 ऑगस्ट रोजी थेट मुंबईच्या दिशेनं कूच केली होती। आज शुक्रवारी 29 ऑगस्ट रोजी पहाटे ते आपल्या सहकाऱ्यांसह मुंबईत दाखल झाले। जरांगे पाटलांसोबत मोठ्या संख्येनं मराठा कार्यकर्ते देखील मुंबईत पोहोचले असून आज ते आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत। यासाठी मैदानात जय्यत तयारी करण्यात आली असून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। मराठा आंदोलकांनी मैदानाबाहेर रस्त्यांवर ठिय्या मांडायला सुरुवात केली आहे। परिणामी आझाद मैदान परिसरात आणि मुंबईच्या अनेक भागात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। खरं तर मुंबईत एक प्रकारचं मराठा वादळ अवतरल्याचं दृश्य पाहायला मिळत आहे। सकाळी 10 वाजता मनोज जरांगे पाटील आझाद मैदानात दाखल झाले आहेत। यावेळी मनोज जरांगेंनी स्टेजवर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घातला आणि आपल्या भाषणाला सुरुवात केली। यावेळी जरांगेंनी मराठा आंदोलकाला शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे आणि जोपर्यंत गुलाल डोक्यावर पडत नाही तोपर्यंत मुंबईतून जाणार नाही अशी गर्जना देखील केली। जरांगेंनी उपोषणाला सुरुवात झाल्याची घोषणा देखील यावेळी केली। जरांगे पाटील म्हणाले, मला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे। आपण इथं समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आलो आहोत, ही भूमिका लक्षात ठेवा। कृपया कोणतीही गडबड, गोंधळ किंवा गैरवर्तन करून आपल्या समाजाचं नुकसान करू नका। आपण लोकांच्या बुद्धीने चाललो म्हणून आपण समाजाचं 70 वर्ष वापरून गेलाय काही मला ठेवून विसरू नका। एक चुकीचा फायदा घेऊन समाज कसा मोठा करता येईल याच्यासाठी आपल्याला पुरी ताकद लावायची। आपण ठरवलं होतं मुंबईला जायचं आणि आम्हाला उपोषण सुद्धा आझाद मैदानावर जायचं। त्याप्रमाणे आपण आझाद मैदानावर आलोय आणि आम्हाला उपोषण सुरू केलं। आता तुमची काय जबाबदारी? सरकार आपल्याला सहकार्य करणार नव्हतं म्हणून माझा समाज बोलत होता, हे बरं आहे तुमची बाई बोला सरकार आपला ऐकत नव्हतं, आपल्याला सहकार्य करत नव्हतं म्हणून करोडो मराठ्यांनी घराघरातून मुंबईला जायचं आणि मुंबईच्या करायचं। आता एक गोष्ट लक्षात ठेवा, सरकार सहकार्य करणार नव्हतं म्हणून मराठे मुंबईला येणार होते आणि जयपूर करणार होते आणि केले। आता आपल्याला सरकारने सहकार्य केलंय, मी काय बोलतोय लक्षात ठेवा, सरकारने सहकार्य केलंय, परवानगी दिली त्याबद्दल आपण सरकारचं कौतुकही मोठ्या मनाने केलं। पण आता सरकारने सहकार्य केलं महिन्याच्या नंतर आता तुम्हाला पण सहकार्य करायचं। पोलीस मागावा आणि सरकार जिथं
पार्किंगची व्यवस्था करून त्या ठिकाणी सगळ्यांनी स्वतःहून गाड्या निवडून लावल्या. मला उपोषणाला बसायचंय त्यामुळं तुमच्यावर मुंबईकर नाराज झालाय किंवा पोलीस बांधव नाराज झाला असा एकही शब्द माझ्या कानापर्यंत ऐकायला यायला पाहिजे. जबाबदारी तुमच्यावर, याची जबाबदारी. याचा पुढचा तिसरा मुद्दा सांगतो. पुढे राजकारणी पक्षाचा कोणी पदाधिकारी असेल निघायला किंवा खोट्या बातम्यापासून मुंबईत जायचं आणि त्याला फोन करून सांगायचं आत्ताच्या आत्ता गाडी काढायची, पोलीस बांधव सांगतील त्या ग्राउंडवर निवडायचं. किती लांब असू एकही गाडी रोडवर आता काम नाही. स्वतः तुम्ही स्वयंसेवक म्हणून काम करायचं. तुम्ही जी मुंबई जाम केली ना मला ठरव 2 घंट्यात पुन्हा मोकळी मुंबई झाली पाहिजे. जबाबदारी तुमची आहे. मला बोलता येणार नाही उपोषणाला बसलो म्हणून मला एकही बातमी काय आली नाही पाहिजे. किंवा पोलीस बांधव येऊन नाराज नाही झाला पाहिजे की या ठिकाणी गाडी लावली, या ठिकाणी ट्रॉफिक जाम झाली. आपण आझाद मैदानाला येणार होतो, आपण आलो. बऱ्याच जणांना आलो पाय ठेवून द्यायचा नाही. मराठी मागे घालून बसले. त्याच्यामुळं सरकार पुढचंही सहकार्य आपल्याला परवानगीचा देईल, मान्य न्यायालयाचा देईल. सरकारच्या मागून 100% खात्री आहे. सरकारनं तुम्हाला सन्मानानं मुंबईत आणलं. पोलीस बांधवांनी मराठ्याला सन्मानानं मुंबईत आणलंय. तसं सरकार परवानगी देऊन आणि मराठ्याच्या मागण्याच्या अंमलबजावणी करून सन्मान मराठ्यांना देईल. आणि हेच कमावलं मराठी मुख्यमंत्र्यांच्या आणि सरकारच्या डोक्यावर विजयाचा गुलाल टाकून महाराष्ट्रात जातील. आमची सरकारला एकच विनंती आहे, मराठा आणि कुणबी एकेची आमची अंमलबजावणी करा. हैदराबादचं गॅजेट केलं लागू करून त्याची अंमलबजावणी करा. सातारा संस्थांचं गॅजेट सुद्धा लागू करून त्याची अंमलबजावणी सुद्धा आम्हाला तात्काळ पाहिजे. त्या केसेस पासून वेगळ्या गेलेल्या कुटुंबाच्या मागण्या, या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी व्यवस्थेत मी मुंबई सोडणार नाही ही मला त्यांना शब्द देतो. आताही मला मी या समाजासाठी मैदानात येऊ, मी मरण पत्राला तयार पण हाताला तयार नाहीये. तुमची फक्त जबाबदारी तुम्ही पार पाडायची. माझ्या मराठ्याचे मान खाली होण्यासाठी काही आंदोलन मराठीने वाढायचं मोठा आपल्याला आपल्यासाठी राखायचं. मोठं आपल्या एका वेळा आपल्याला जायचं. एखादा राजकीय कार्यकर्ता येऊन हट्ट नाही मला तिकडे गाडी द्यायची, सरकारने सहकार्य नाही केलं मग तो हट्ट असतो आम्हाला तिकडेच जायचं. सरकार सहकार्य करत आहे तर आपणही सहकार्य करायचे. दारू कोणी प्यायची नाही. दारू पिऊन गाड्या कुकडा घालू नका. माझ्या कानावर वाईट गोष्ट आली नाही पाहिजे. पुन्हा तो शब्द वापरतोय. माझ्या समाजाला खाली मान घालवण्याचा एक पाऊल उचलायचं नाही. मला त्यांना विजय दिल्याशिवाय डोक्यावर गोळा टाकल्याशिवाय इथून हलायचं सुद्धा नाही. मला त्यांची मान खाली होईल असं एकही पाऊल मराठीच्या पोराने उचलायचं. माय बापू सगळं कुटुंब सोडून तुमच्यासाठी लढतोय. या समाजाला कुटुंब आणलाय. मग तुम्ही जर माझ्या कुटुंबातले, मी जर तुमच्या कुटुंबाचा आहे, माझा शब्द खाली बोलण्याचा नाही कारण मी तुमचा खाली बोलत नाही. माझं कुटुंब
त्याची उभी राख राखून झाली तरी चालेल, पण या समाजात मला वाटतं ओढायचं नाही. म्हणून तुला बोलायला संधी द्यायची नाही, काही गडबड गोंधळ करायचा आहे. जे ग्राउंड दिलंय त्याच ग्राउंडवर राहायचं, झोपायचं. तुम्ही टेन्शन कधी घ्यायचं होतं? मी जर आधार मागायला नसतो तर आता मी आधार मागायला तुम्ही इथून 50 किलोमीटर बिनधास्त झोपा.